नीती आयोगाच्या अहवालात स्पष्ट नोंद आहे 2016ला की महाराष्ट्रातली 52% जमीन वाळवंटीकरणाकडे निघाली आहे. म्हणजे महाराष्ट्र हे भारतातल्या सगळ्यात जास्त धरणं असलेलं राज्य आहे. एकूण धरणांच्या 42% धरणं ही महाराष्ट्रात, एकट्या महाराष्ट्रात. जे हे मी गमतीने म्हणतो की आता फक्त लावारस काढायचं राहिला, थोडंसं खाली गेलं की पेट्रोल डिझेलच लागेल. हे पाणी जिरण्यासाठी शेकडो वर्ष जातात आणि आपण पंपाच्या सहाय्याने काही झटक्यात ते उपसून घेतो. तो उपसण्याचा वेग इतका मोठा आहे ते काही हजार पट जिरण्याच्या काही हजार पट आपण पाणी उपसतो की आपण जेवढं खोल जातो तेवढं त्या पाण्यामध्ये क्षार वाढत जातात. पाणी खाली 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 जाताना ह्या जमिनीतल्या खडकातले जे क्षार आहेत त्यात विरघळत जातात आणि मग ते विरघळत गेलं की त्या पाण्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. अगदी कमीत कमी पाऊस पडणाऱ्या गावामध्ये जरी वॉटर बजेटिंग केलं, म्हणजे 500 मिलीमीटर 450 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या गावाचं जरी वॉटर बजेटिंग केलं तरी लक्षात येतं की माणसांना आणि जनावरांना प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी याचं जर गणित केलं तर वर्षभराला लागणारं पाणी त्या गावात पडणाऱ्या पावसाच्या फक्त 2%. किती? फक्त 2%. आम्ही 98% पाणी हे त्याचा अपव्यय करतो. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरू झालाय. शेतकऱ्यांनी खरीपाच्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी पेरण्या सुद्धा आता झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बिया भरण्याची खरेदी आणि आता एकंदरीतच लागवडीची सुद्धा तयारी केलेली आहे. महाराष्ट्रात यंदा हवामान विभागाच्या अंदाजानुसार 100% पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता, परंतु महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुष्काळ आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे पाऊस जरी सरासरीपेक्षा जास्त पडला तरी पाण्याचं दुर्भिक्ष्य आपल्याला उन्हाळ्याच्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा तिथंच येतो की भूजल पातळी खाली जाते. पाऊस जास्त पडत असूनही आपल्याकडे साठवणुकीचे जे काय सुविधा आहेत त्या कमी आहेत का, किंवा या सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. परंतु पावसाचं पाणी जे पडतं त्यातलं जे वाहून जातं, त्याच वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी आपण जमिनीत मुरवू शकतो. पण ते कसं? किंवा जे भूजल दिवसेंदिवस भूजल पातळी खालवत चालली आहे त्या भूजल पातळीला पुन्हा वर आणण्याचं काम आपण करू शकतो. ते कसं हे आपण आजच्या या विशेष पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ जलतज्ञ सतीश खाडे सर आहेत. सर, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, आता आपण बघतोय की मागच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, या वर्षी पण सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. खरं तर यंदाचा मान्सून तर अगदी हटके आहे. म्हणजे मान्सूनच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे अगदी 2-3 वेळा अशी घटना घडली आहे की सरासरीच्या 12 दिवस अगोदर म्हणजे 25 मे रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. बरोबर. खरं तर हे IMDने सुद्धा हेच सांगितलंय. आणि आता यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. पण महाराष्ट्रात बघितलं तर अगदी पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सांगली, साताऱ्यातला भाग, मराठवाडा अगदी दुष्काळग्रस्त आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष्य आढळतच. मग या सगळ्या सिच्युएशनवर मग तुमचे निरीक्षण काय आहेत? भूजलच्या अनुषंगाने किती भूजल पातळी खाली गेली आहे, किती पाणी आपण उपसतोय आणि किती ते भयंकर आहे, की येणारा काळ कसा असेल? भूजलच्या तुमचं निरीक्षण आहे काय भूजलबद्दल? मी सांगायला काय पाहिजे, तुमच्याकडेच अनेक बातम्या असतात, तुमच्याकडेच आकडेवारी असते की भूजल जे आहे 200 फुटापर्यंत आपल्याला बोरवेल घ्यायची परवानगी आहे. प्रत्यक्षात कुठेही गेला तर 200 फुटापेक्षा जास्त खोल बोरवेल आहेत. आणि मराठवाड्यात सर 1200 फुटापर्यंत, 1200-1600 पर्यंत ऐकले मी, 1600 पर्यंत ऐकले. म्हणजे मी गमतीने म्हणतो की आता फक्त लावारस काढायचं राहिला, आपल्याला थोडंसं खाली गेलं की पेट्रोल डिझेलच लागेल आपल्याला. इथपर्यंत आपण खोल गेलेलो आहे. प्रत्यक्षात हे जे पाणी आहे म्हणजे शास्त्रज्ञांनी त्या खोलीवरच्या पाण्याचं वय मोजलेलं आहे. त्याची सोय बरं का वय मोजण्याची, कार्बन पद्धतीने, कार्बन आयसोटोपच्या पद्धतीने ते मोजता येतं वय. तर 300 फुटावर असलेलं पाणी हे 300 वर्षापूर्वीचं असतं. काय बोलतो? 400 फुटावरचं पाणी 400, असंच 1000 फुटावरचं पाणी हे 1000 वर्षापूर्वीचं असतं. इतकं संथपणे पाणी खाली मुरत जातं. बर. हा, खडकातून. आणि तेच पाणी आपल्याला, आपण काय करतो की वरच्या थरातल्या खडकांमध्ये जे पाणी साठलेलं आहे, पाणी ज्याच्यात साठतं त्याला ॲक्विफर असं म्हणतात. पाणी साठण्याच्या पाणी ज्या खडकांमध्ये पाणी साठवलं जातं त्याला ॲक्विफर असं म्हणतात, किंवा जलधर असं म्हणतात, मराठीमध्ये जलधर.
तर आपण नॉर्मली विहीर जी घेतो ती शॅलो ॲक्विफर किंवा वरच्या थरातल्या जलधरातून पाणी आपण काढतो आणि डीप ॲक्विफर म्हणजे खोलवरच्या जलधरातनं आपण ज्यावेळी पाणी काढतो ते बोरचं असतं. हे पाणी जिरण्यासाठी शेकडो वर्ष जातात आणि आपण पंपाच्या सहाय्याने काही झटक्यात ते उपसून घेतो. तो उपसण्याचा वेग इतका मोठा आहे तर काही हजार पट जिरण्याच्या काही हजार पट आपण पाणी उपसतो. आणि आता आपण बघतोय की सगळीकडे हे या नोंदी आहेत की वी आर अंडर वॉटर स्ट्रेस म्हणजे तणावाच्या परिस्थितीत आपण आहोत. म्हणजे कमी तर झालंय, रेअर झालंय, पण थोड्याच दिवसामध्ये आपल्याला खूप मोठा भूभाग, खूप मोठा परिसर जो आहे तो पाण्याच्या तणावाला सामोरं जाणार आहे. आणि तो नुसता उन्हाळ्यापुरता नाही तर कायमस्वरूपी. नीती आयोगाच्या अहवालात स्पष्ट नोंद आहे 2016ला की महाराष्ट्रातली 52% जमीन वाळवंटीकरणाकडे निघाली आहे. त्याचं कारण हेच आहे, त्याला पाणी नाही आहे, पाणी उपलब्ध नाही आहे. भूजल म्हणजे आमच्याकडे धरणं आहेत. म्हणजे महाराष्ट्र हे भारतातल्या सगळ्यात जास्त धरणं असलेलं राज्य आहे. एकूण धरणांच्या 42% धरणं ही महाराष्ट्रात आहे, एकट्या महाराष्ट्रात आहे. पण त्याच्या खाली फक्त 18 ते 22% जमीन भिजते. कोकणातली जमीन पावसाखाली भिजते. हे 65% जमीन जी भिजते तिन्ही सीझनला ती भूजलावर भिजते. तर आपण भूजलाचा प्रचंड उपसा केलेला आहे आणि हाय अलर्ट ऑलरेडी आपल्याला लागलेला आहे. इतक्या भूजलाची अवस्था वाईट आहे. सर, अनेकदा हे म्हणजे भूजलाच्या ज्या वेळेला आपण नकाशे बघतो हे त्यांच्याकडनं अगदी सांगितलं जातं की ह्या तालुक्यामध्ये अगदी खोल पाणी गेलेलं, भूजल पातळी गेलेले, ते त्यांचे रेड झोन दिसतात. तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असे रेड झोन त्यांनी दिलेले आहेत. एक्झॅक्टली. मी स्ट्रेस म्हटलो, वॉटर स्ट्रेस म्हटलं, तुम्ही रेड झोन म्हटले. बरोबर. जिथे जिथे रेड झोन नोंदवलेला आहे तर तो स्ट्रेस झोन आहे. म्हणजे जलतणाव तिथे तणावग्रस्त परिस्थिती आहे, पाणीच अवेलेबल नाही आहे. आता सर, मला मुद्दा हा पडतो की ज्या वेळेला भूजल खाली चाललंय पण त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत. आता बऱ्याचदा असं तुम्ही सांगितलंच की 200 फुटापर्यंत आपल्याला नेण्याची परवानगी आहे, ते अगदी 1200-1600 पर्यंत केलंय. म्हणजे ज्या वेळेला भूजल खाली जातं त्यावेळेला आपण निर्बंध कसे त्याच्यावरती घालू शकतो किंवा भूजल खाली जाऊ नये, भूजल पातळी जास्तीत जास्त घटू नये, त्यासाठी आपण काय करू शकतो, काय आहे आपल्याकडे? कायद्याने याच्यावर काही होईल असं वाटत नाही. कारण कायद्याचे नियम आणि ती नियम पाळले जातात की नाही याच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा प्रामाणिकपणा या सगळ्या प्रश्नांकित आहे. आपण तिकडे जाऊच नको, नियंत्रण खोलीवरचं वगैरे. परंतु आपण एक गोष्ट करू शकतो, हे पहा की सरकार पातळीवर आतापर्यंत 75 वर्षात काय काय झालं तर मोठी धरणं झाली आहेत. नंतर म्हणजे छोटे छोटे अगदी ओढ्यांवर बंधारे झालेली आहेत, गावतळी झालेली आहेत. एक नोंद अशी सांगते की महाराष्ट्रामध्ये 44,000 गाव आहेत, 28,000 ग्रामपंचायती, 28,000. पण पाण्याच्या तलावांची संख्या जी आहे, जी याच्यावर दिसते आपल्याला, नोंदली गेलेली आहे सरकारकडे, सॅटेलाइट मॅपमध्ये सुद्धा दिसतात, 1 लाखापेक्षा अधिक तलाव आहेत. हे सरकार पातळीवर हे काम झालेलं आहे. नंतर बंडिंगची कामं किंवा पाणलोटाची कामं तिसऱ्यांदा स्वातंत्र्यानंतर तिसऱ्यांदा झालेली आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना सुद्धा झालेली आहे किंवा आता परत फेज 2 फेज 3 सुरू होती आहे. तर शासन पातळीवर काही योजना येतात, म्हणजे प्रयत्न होतात. परंतु आता स्टेज जी आहे ना ती वैयक्तिक पातळीवर जलसंधारण करण्याची आहे. कारण का, धरणाचं पाणी कॅनॉल जिथे जातात तिथे जातात, कॅनॉलचं पाणी जायला एक मर्यादा आहे. नंतर गावचे बंधारे किंवा तळे, आजूबाजूचे लोक त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवू शकतात. बरोबर. तर ते म्हणजे त्याला एक मर्यादा आहे. मग माझ्या वाटेल मी धरणापासून दूर आहे, कॅनॉलपासून दूर आहे, तळ्यापासून दूर आहे, मग मी माझं पाणी स्वतः साठवलं पाहिजे. बरोबर. आणि हे एक दुर्दैव काय आहे, हे बोर आटला की लोक दुसरा बोर घेतात, तिसरा बोर, चौथा बोर. हे अरे खाली काही समुद्र नाही आहे ना पाण्याचा, किंवा खालून कोणीतरी पाणी ढकलतंय आणि तुमच्या शेतापर्यंत येत आहे. हा एवढा कॉमन सेन्स आपण वापरायला पाहिजे की पाणी जे जमिनीत मुरत गेलं ते आपण उपसून घेतलंय किंवा उपसून घेतलं आणि ते संपलंय. मग आता आपल्या म्हणजे
भूजलशास्त्रज्ञांनी किंवा पाण्यातल्या अभ्यासकांनी हे शोधून काढलं ना की जमिनीवर जे येतंय पाणी ते पाणी तुम्ही बोरमध्ये जर भरलं, ज्याला आपण बोर पुनर्भरण म्हणतो, किंवा विहिरीत भरलं तर विहीर पुनर्भरण ते करू शकतो ना. अगदी आपण ह्या विषयाकडे येणारच आहोत. मला त्या अगोदर थोडीशी महाराष्ट्रातल्या पावसाची आणि वाहून जाणाऱ्या पाण्याची थोडीशी स्थिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची. याबद्दल तुमचे काय निरीक्षण आहे की किती पाऊस महाराष्ट्रात साधारणतः पडतो आणि त्यातलं किती टक्के साधारणतः पाणी आपण धरणामध्ये, विहिरीमध्ये किंवा तळ्यामध्ये साठवतो आणि किती पाणी साधारणतः वाहून जातं, याबद्दल तुमचा काय साधारणतः निरीक्षण आहे तुमचे? हे एक्झॅक्ट आकडेवारी कोणाला सांगता येत नाही बरं का, कारण पावसाची जे काही आहे पाऊस आल्यानंतर आधी सॉइल मॉइश्चर वाढतं, म्हणजे जमिनीतलं मातीतलं पाणी वाढतं. त्यानंतर ते ती सॅच्युरेट झाल्यानंतर मग पाणी वाढतं, त्यानंतर ते बांधाच्या पलीकडे जातं, त्यानंतर ते ओढ्या नाल्यात जातं आणि त्यानंतर ते नदीला आणि मग धरणात, आणि धरणात एक्सेस झालं की सुरुवात इथून होते. तर त्याला हे नाही. परंतु मी एक सेमिनार अटेंड केला होता, इस्रायलचा शास्त्रज्ञ तिथे आलेला होता. त्यांनी त्या सेमिनारची सुरुवात करताना, त्याच्या भाषणाची सुरुवात करताना त्यावेळी असं म्हटलं होतं की मुंबईचा एक दिवसाचा पाऊस जर आम्हाला इस्रायलला मिळाला ना तर आज आम्ही निम्म्या जगावर राज्य करतो, तेवढ्या पावसावर आम्ही अख्ख्या जगावर राज्य करू ॲग्रिकल्चरच्या बाबतीत. हे थोडक्यात शेतीसाठी लागणारा पुरेसा पाऊस आपल्याला सगळीकडे मिळतो. बीड जिल्ह्याचा काही भाग, औरंगाबाद जिल्ह्याचा काही भाग आणि नगर जिल्ह्याचा काही भाग, म्हणजे अकोले आणि हा जर भाग सोडला तर इथे महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पाऊस पडतो. रेनफेड एरिया आपण जो म्हणतो तो आहे. मराठवाडा आणि विदर्भ, मी वारंवार सांगतो, मागच्या वेळी पण आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं मी की मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे ना 700-800 मिलीमीटर पाऊस पडतो, म्हणजे पुरेसा पाऊस आहे. परंतु पाण्याचं नियोजन, पाण्याचं हार्वेस्टिंग, म्हणजे 700-800 मिलीमीटर हा पुरेसा पाऊस भरपूर खूप पुरेसा आहे. राजस्थानमध्ये 200 आणि 250 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा शेती होते आणि ती पिकाऊ शेती होते, पिकं पिकतात. आमचा जो हे आहे, आणि पाऊस 800 मिलीमीटर काय, कोकणामध्ये 2500 मिलीमीटर पाऊस पडतो, तरी तिथे प्रॉब्लेम आहेच ना. प्रॉब्लेम हा पाऊस कमी पडतो की जास्त पडतो याच्यावर नाही आहे. आम्ही त्या गोष्टीकडे कसं बघतो, त्याचं नियोजन कसं करतोय. सगळीकडे सारखंच परिमाण लावून जमत नाही. त्याच्यामुळे माझं काय सगळ्यांचंच म्हणणं, तुम्ही सुद्धा सहमत व्हाल की नियोजनाचा अभाव आहे. बरोबर सर. आता शेवटी प्रश्न तेच होतं की तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी आपली शेती भूजलातनं आपण पाणी उपसतो आणि ते शेतीला 65%. तर मग आता पाऊस खूप जास्त पडतो, पाणी वाहून जातं, आपल्याकडे जे काय तळ्यात साठतं, धरणामध्ये साठतं, ते पाणी आपण यूज करतो, त्यासोबतच आपण विहिरीतलं पाणी यूज करतो. परंतु जे पाणी वाहून जाणार आहे, आता एवढा पाऊस पडूनही बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं तर जानेवारीपासून आपला महाराष्ट्रातला भरपूर असा भाग आहे शेतीचा जिथं पाणी कमी पडतं. काही लोक तर टँकरनी त्या झाडाला पाणी घालतात. उन्हाळ्यात तर अगदी, मे महिन्यात तर अगदी पिण्याच्या पाण्याचं सुद्धा वानवा आहे. मग असं असताना हे जे पाणी वाहून जाणार आहे ते पाणी आपण जमिनीत कसं मुरवलं पाहिजे, त्यासाठी काही टेक्निक आहेत का? काय तुम्ही काय सांगाल शेतकरी म्हणून किंवा नागरिक म्हणून, काय सल्ला द्याल तुम्ही? हो, काय म्हणजे फार अवघड नाही आहे. पाण्याचं कोणतंही काम जे आहे ना, हा कॉमन सेन्सचा भाग आहे, कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. की आज बोरला पाणी कुठून येतं, पावसाचं पडलेलं पाणी मातीत जातं, मातीतून खडकात जातं आणि खडकातून पाझर विहिरीला येतात, खडकातून पाझर खाली बोरला येतात, हो की नाही. मग आता आपण काय आता आपण ज्या वेगाने पाणी उपसतोय त्याच्या तुलनेत खूप सावकाश पाणी जमिनीत जात आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे की, आणि हे पाणी जमिनीत जातं, खडकात जातं, खडकामध्ये आतमध्ये ज्या भेगा आहेत, खडकांना भेगा आहेत, फ्रॅक्चर्स अँड फीचर्स जिओलॉजीच्या भाषेत, हा ते पाणी त्याच्यामध्ये साठलेलं आहे. आणि मग आपण बोर होल घेतो आणि ते पाणी तिथे त्या भेगांमध्ये त्याच्यात येतं आणि आपण उपसून घेतो, बरोबर. पण विहिरीचं फक्त एक मोठा घेर असतो, ते पाणी विहिरीत येतं, विहिरीत साठतं आणि आपण उपसून घेतो. विहीर एवढी खोलही नसते, 1200 फूट वगैरे. अच्छा 70-80 फूट. आता आपण काय करायचंय की जमिनीतलं पाणी कमी वेगाने हे होतंय ना, तर आपण बोरमध्ये पाणी ओतायचंय. बोरमध्ये पाणी जर ओतलं
हा, हा. गाळून स्वच्छ आपण पिण्याचं पाणी जितकं स्वच्छ करतो तेवढं स्वच्छ पाणी जर बोरमध्ये ओतलं तर ते बोरमधनं त्या होलमधनं खाली जाईल. बरं. खाली गेलं की दगड ज्या भेगांमधनं आधी आपण पाणी घेतलेलं आहे त्याच भेगांमध्ये जाऊन बसेल. बरं. म्हणजे याला आपण रिचार्जिंग किंवा पुनर्भरण असं म्हणतो. हे जे पाणी वरून, मग हे पाणी कुठून यायचं, तर जे शेत आहे ते शेतातलं जे पाणी वाहून जातं जे पाऊस झाल्यानंतर, किंवा आपण नंतर ते वापसा येण्याची किंवा उडून जाण्याची वाट बघतो, रान वाळण्याची वाट बघतो, त्याला काही दिवस जातात. त्यापेक्षा काय करा, हेच पाणी एकत्र करून ते बोरकडे वळवा. बोरजवळ एक छोटासा चेंबर करा आणि त्या चेंबरमध्ये दगड, वाळू आणि खडी, किंवा खडी नाही उपलब्ध झाली तरी दगड आणि वाळू यांचा वापर करून ते पाणी गाळून घ्या. ते गाळून ते बोरवेल मध्ये टाका. बोरवेल भरत राहील. तुमच्याच शेतातलं पाणी हे तुमच्या बोरमध्ये, किंवा अशाच पद्धतीने आपल्याला विहिरीचं पण करता येतं. गाळून पाणी विहिरीत सोडा, गाळून पाणी बोरवेलमध्ये सोडा. ते तुमच्या जमिनीच्या पोटामध्ये सुरक्षित राहील. तर सर, आता ज्या वेळेला आपण बोरचं पुनर्भरण तुम्ही सांगितलं की दगड आणि वाळू किंवा खडीनी ते खड्डा भरायचा आणि त्यामधनं पाणी, पण ते पाणी म्हणजे स्वच्छ करून आपण मॅन्युअली त्यामध्ये बोरमध्ये सोडलं पाहिजे का बोरच्या कडेला खड्डा करायचा? मॅन्युअली नाही. अहो किती साधा टेक्निक आहे. चर करा, चराच्या तोंडावर एक बांधकाम करा, त्या बांधकामामध्ये हे ठेवा दगड आणि वाळू, ते पाणी वर येईल. पहिला याचा थर आहे, दगडाचा थर आहे, त्याच्यातनं खाली जाईल, खाली वाळूचा थर आहे, त्याच्यातनं गाळून जाईल, खाली खडीचा थर आहे, किंवा जाड वाळू आणि बारीक वाळूचा थर आहे, ते गाळून 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 खाली जाईल. बाहेर येताना सगळी माती, पाण्यातली जी माती आहे ती ह्या इथे ट्रॅप होईल, वर राहील. आणि खाली याला परत त्या चेंबरला खाली पाईप जोडा. तो पाईप बोरवेलला, केसिंग पाईपला छिद्र करून त्याच्यात सोडा, त्याच्यात जाऊ द्या. इतकं सोपं आहे, इतकं सोपं, इतकं स्वस्त. मनरेगामध्ये सुद्धा याला पैसे उपलब्ध आहेत. बरं, मनरेगाच्या माध्यमातून. पण त्याच्यापर्यंत जायची गरज नाही. अहो तुमच्या शेतामध्ये 100 मिलीमीटर जर पाऊस पडला, 100 मिलीमीटर जर पाऊस पडला, एका एकरामध्ये 4 लाख लिटर पाणी जमा होतं. एका एकरात 4 लाख लिटर पाणी? हा, 100 मिलीमीटर पाऊस पडला. हे कुठेही किती कमी पाऊस पडला तर 500 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यातला हा सगळा पाऊस आपल्याला याच्यात घेणं शक्य नाही, कारण दरवेळी आपल्याला माती भिजण्यासाठी काही पाणी ते जातं. पण ते भिजल्यानंतरची, माती भिजल्यानंतरचं जे उरलेलं पाणी आहे ना, ते पाणी आपण बोरमध्ये घ्या. बरोबर. म्हणजे इतकं सोपं टेक्निक आहे. काही 100 किंवा काही 1000 रुपयामध्ये हे काम होतं. साधं डोकं. हे तुम्ही विचार करा, एक कुठल्याही गावाला साधारण 500 हेक्टर परिसर असतो. 500 हेक्टरचं एक गाव आहे साधारण. काही गावं मोठी पण आहे. हे 500 हेक्टर मधले आपण धरून चला 250 हेक्टरने जरी, 250 हेक्टर वैतीत आहे, म्हणजे पिकाऊ आहे, बाकी पडीक आहे, काय जंगल क्षेत्र आहे, उताराचं क्षेत्र आहे वगैरे. 250 हेक्टरवर 500 मिलीमीटर पाऊस पडला वर्षभरामध्ये, तरी 25 कोटी लिटर पाणी जमा होतं. 25 कोटी लिटर पाणी कशाला म्हणतात? हे सर पाणी सगळ्यांनी जिरवलं तर 25 कोटी पैकी आपल्याला 10-20 कोटी लिटर तर पाणी मिळेल ना ते. बरोबर. आणि हे सगळ्यांनी एकदम केलं तर सगळ्या गावच्या जमिनीतलं पाणी वाढेल. बरोबर. सर, आता साधारणतः तुम्ही बोरचं एक उदाहरण सांगितलं, तर समज बोर मी पुनर्भरण केलं किंवा बोरचं रिचार्ज केलं या वर्षी, तर साधारणतः पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये साधारणतः किती दिवस एक्स्ट्रा आपला बोर चालू शकतो? जर माझा बोर फेब्रुवारीमध्ये बंद पडत असेल, फेब्रुवारी एंडला, तर मी जर रिचार्ज केलं या वर्षी, तर पुढच्या फेब्रुवारीच्या नंतर किती दिवस साधारणतः माझा बोर एक्स्ट्रा चालेल? काय साधारणतः अंदाज? दत्ताजी, हा प्रश्न आहे का? समजा मी ते साठलेलं पाणी उसाला घालत राहिलो तर माझं 1 महिन्यात संपेल. तेच पाणी मी जर कमी पिकाला, म्हणजे उन्हाळी बाजरी केली मी, तर मला ते पाणी कमी याच्यात. तेच जर समजा सांगतो हा प्रश्न फक्त हार्वेस्टिंगचा नाही आहे, साठवण्याचा नाही आहे. साठवलेल्या गोष्टी पुरून वापरणे हा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा गोष्ट आहे. आम्हाला हा दुष्काळ किंवा ह्या ज्या गोष्टी सतत प्यायला पाणी नाहीये ना, हे कशामुळे आहे? तर एवढे जलयुक्त शिवारचं काम होतं, एवढा पाऊस येतो, एवढं सगळं होतं, धरणाचं पाणी येतं, इतक्या शासनाच्या योजना असतात तरी पाणी पुरत का नाही? मी वॉटर बजेटिंगची वर्कशॉप करतो गेले 12 वर्ष. अनेक गावांमध्ये वर्कशॉप केले आणि मी केले त्याची आकडेवारी. आणि तुम्ही कुठल्याही आजकाल इंटरनेटवर सगळे चेक करायची सोय आहे.
की अगदी कमीत कमी पाऊस पडणाऱ्या गावामध्ये जरी वॉटर बजेटिंग केलं, म्हणजे 500 मिलीमीटर 450 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या गावाचं जरी वॉटर बजेटिंग केलं तरी हे लक्षात येतं की माणसांना आणि जनावरांना प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी याचं जर गणित केलं तर वर्षभराला लागणारं पाणी त्या गावात पडणाऱ्या पावसाच्या फक्त 2% आहे. किती? फक्त 2%. आम्ही 98% पाणी हे त्याचा अपव्यय करतो. बरोबर. म्हणजे त्याचं नियोजन करत नाही आणि प्यायला सुद्धा पाणी राहत नाही. आणि मला गंमत वाटते, वाईट वाटतं की आम्ही पाणी नाही म्हणून गाव सोडतो. आमचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. एक जण औरंगाबादला राहतो, एक जण हैदराबादला राहतो, एक जण पुण्यात राहतो. याने शहरं फुगतात. गावं आमची शेती म्हणजे तिथे 5 एकर 10 एकराचा मालक इथे येऊन वॉचमनचं काम करतो किंवा कुठेतरी गटारीवर राहतो. असं म्हणजे कितीतरी आणि सगळंच गावची उसन उद्ध्वस्त होते, कुटुंब सगळं विस्कळीत होतं, जीवन विस्कळीत होतं. दुर्दैवाने काही लोक आत्महत्या करतात नापिकीमुळे. बरोबर. पण हे पाणी आपण साठवूया, सामूहिकरित्या काम करूया, पाण्याचं नियोजन करूया, याच्याविषयी काम करत नाही ही माझी तळमळ आहे. हे म्हणजे हेच माझं निरीक्षण आहे. याच्या उलट फक्त साधं एवढं जर काम केलं ना तरी आमचं जीवन सुरळीत होईल, सुकर होईल. सर, आता बोर आणि विहीर पुनर्भरण या व्यतिरिक्त अजून आपले कुठले तंत्रज्ञान आहेत ज्याच्या माध्यमातून आपण पाण्याचं पुनर्भरण करू शकतो? किंवा मग जमिनीत फक्त जर पाणी मुरवायचं असेल, माझ्याकडे विहीर किंवा बोर नाहीये पण मला जमिनीत तरी पाणी जास्तीत जास्त मुरवायचंय, अशा कुठल्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला हे पाण्याचं संवर्धन करता येईल, वाहून जाणाऱ्या पाणी? शोषखड्डा आपल्या शेतात करायचा. शोषखड्डा जो आता जलतारा या योजनेखाली खूप पॉप्युलर आहे. जलतारा काय आहे? शोषखड्डा आहे. म्हणजे आधी त्याचं नाव शोषखड्डा होतं, त्याचे आता काय नाव त्यांचं ते जलताराचे वायाळ सर. त्यांनी ते खूप छान लोकांना हे केलं बरं का, प्रबोधन केलं. आणि कसं होतं, कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते, त्यांनी योग्य वेळ साधली. आणि तो जलतारा म्हणजे शोषखड्डा आहे. तो शोषखड्डा आपण शेतात घेऊ शकतो, आपण माळरानावर घेऊ शकतो, जिथे जिथे पाणी साठतं तिथे तिथे शोषखड्डा घेऊ शकतो. बस घराजवळ शोषखड्डा घेऊ शकतो. आपलं शेतात घर आहे, मग तिथं आपल्याकडे तर भरपूर पाणी आहे, मग कशाला? घरावर पडणारं पाणी पण शोषखड्ड्यात घाला. उद्या तुम्हाला ग्लासभर पाण्याला आपण मागवतो, हे साठलेलं पाणी उद्या आपल्याला वापरता येणार आहे. काही पाण्याच्या बाबतीत आपण खूप ढिसाळ नियोजन आहे किंवा ॲम्पल आहे, कायम भरपूर आहे. आता सुद्धा मी म्हटले 106% पाऊस होणार आहे. म्हणजे हे जे आहे आमच्या जीन्समध्येच ते आहे की पाणी म्हणजे ॲम्पल, पाणी म्हणजे भरपूर. आम्हाला आता हे रजिस्टर करावं लागेल आमच्या मेंदूवर, इव्हन DNA वर, की पाणी म्हणजे तुटवडा. तेव्हा आम्ही कुठे पाण्याच्या नियोजनाकडे बघू. पाणी, तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर, पाणी साठवण्यावर आपण जेवढा भर देणार आहोत, भर दिला पाहिजे, दिला जातो, तेवढा साठलेल्या पाण्याचं नियोजन करून ते थेंब थेंब वापरून किंवा आपल्याकडे उपलब्ध पाण्याप्रमाणे पिकाचं धोरण ठरवून किंवा धोरण करून होत नाही. आणि तिथंच खरी मेघ आहे, तिथेच प्रॉब्लेम होतो आणि आमचं पाणी संपतं. आणि ही दरवर्षीची रडगाणी आहे. ठीक सर, आता तुम्ही हे सांगितलंच की अगदी छोट्या छोट्या गोष्टी, शोषखड्डा किंवा पुनर्भरण खूप मोठी खर्चिक बाब नाहीये तसं बघितलं. अगदी दगड, वाळू, खडी याच्या माध्यमातून आपण करू शकतो. तुम्ही याच माध्यमातून, आता तर मान्सूनचा पाऊस सुरू झालाय, येणाऱ्या काळात अगदी जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत पाऊस जोरदार आपल्याकडे असतो. मग ह्या 4ही महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं, काय तुम्ही सल्ला द्याल? शोषखड्ड्याच्या बाबतीत असेल किंवा इतर पुनर्भरणाच्या बाबतीत असेल. आता पाऊस, आज 7 जून आहे, आज पाऊस सुरू झालेला आहे. आपल्याकडे 4 महिने आहेत आणि साधारण हा पाऊस जो आहे ना, सुरुवातीला हा पुण्यापर्यंत म्हणजे जुलै महिन्याचा पाऊस इकडे धरणांवरच पडतो. आपल्याकडचा पाऊस जो आहे म्हणजे उरलेल्या महाराष्ट्रामध्ये हा रिटर्न मान्सून जास्त येतो. अजून आपल्या हातात वेळ आहे बरं का. आणि आपल्याला बोर पुनर्भरण करायला 1 दिवसाचं काम पुरेसं आहे. किती? 1. जास्तीत जास्त 2 दिवसाचं काम पुरेसं आहे. त्या 2 दिवसामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बोर पुनर्भरणाने अजून एक गोष्ट खूप महत्वाची मला सांगायची आहे की आपण जेवढं खोल जातो तेवढं त्या पाण्यामध्ये क्षार वाढत जातात. पाणी खाली 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 जाताना ह्या जमिनीतल्या खडकातले जे क्षार आहेत त्यात विरघळत जातात.
आणि मग ते विरघळत गेलं की त्या पाण्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. बर ते क्षार वाढल्यामुळे आपल्याला पाणी हे मचूळ लागतं किंवा आपलं पाणी आपण पिण्यायोग्य हा, नाही पिण्यायोग्य. आणि किंवा काय खारट असं हो हो म्हणतो. शेतीयोग्य सुद्धा नसतं ते. ज्यावेळी तुम्ही शेताला घालता त्यावेळी पाणी आपण फ्लड पद्धतीने दिलं काय ड्रिपने दिलं काय ते त्यातलं मॅक्झिमम पाणी हे बाष्पीभवन होऊन जातं. बाष्पीभवन जाताना क्षार मात्र मातीतच राहतात. बरोबर. हे दरवेळच्या पाण्यामधले क्षार हे मातीमध्ये मिसळत राहतात आणि माती कडक होत जाते, माती अनफर्टाईल होत जाते. त्याच्यात भर आपण रासायनिक खतांची घालतो. ते झालं की आणखी माती क्लॉगिंग होते. मातीचं कणरचना आहे ती घट्ट होत जाते. म्हणजे आपण पिण्यास हे पाणी जनावरांना ज्यावेळी आपण देतो, जनावरांचे आजार, बोरचं पाणी आपण दुसरं काय ऑप्शन आहे शेतावर ते बोरचंच पाणी. ते क्षारयुक्त पाणी आपण ज्यावेळी पितो आंघोळीमुळं आपल्या आंघोळ केल्याच्या केसांना केस उडून जातात, त्वचेला रॅश येतात, त्वचेला खाजव येते, पचन संस्थेवर परिणाम होतो. त्याहीपेक्षा आज ते किडनी स्टोन आणि ह्या ज्या गोष्टी वाढल्यात त्याचंही कारण हे क्षारयुक्त पाणी आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढणं हे ते क्षारयुक्त पाण्याचं हे आहे. त्या क्षारांमध्ये शेतातल्या रसायनं जे आहेत ते रसायनं सुद्धा मिसळली जातात आणि त्यातून हे आजार. तर आपण पुनर्भरण केल्यामुळे काय होतं तर एवढ्या म्हणजे ज्या पाण्यामध्ये ग्लासभर अर्ध्या ग्लासमध्ये जर आपण मीठ टाकलं तर ते जेवढं खारट होतं तेच आपण त्याच्यामध्ये ग्लास फुल केला तर ते कमी खारट होईल. बरोबर. आणखी ते ओतून तांब्यात आणखी पाणी ओतलं तर ते त्याचं खारटपणा कमी होत जाईल की नाही. अगदी तसंच आपण जेवढं पाणी जमिनीत ओतू तेवढे आपले त्यातले क्षार कमी होतील आणि आपल्या जमिनीची जी काही आज बिघडलेला पोत आहे, जी नॉन प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा नापिकी आहे ती कमी होण्यास मदत होते. त्यासाठी परत स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, पैसे घालणे किंवा शेताचं वाटोळं करणे अगदी सोपे ते टळतं. त्यामुळे पाणी तुमचं बोरचं कमी झालेलं असो नाहीतर नसो तुम्ही हा उपाय करा. पाठीमागे सर मी असंच एक मुलाखत घेत असताना मला एका सॉइल मध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जमिनीचा जो पीएच आहे तो अगदी 9 पर्यंत जाऊन पोहोचला, जो की 6.5 ते 7.5 दरम्यान पाहिजे, तर तो 9 पर्यंत जाऊन पोहोचला. आणि या सगळ्याचं कारण एक म्हणजे क्षारयुक्त पाणी. बरोबर आहे. हे जे जमिनी अगदी आपण माळरानं अनेक ठिकाणी बघतो की अख्ख्या जमिनी पांढऱ्या पडल्यात, त्या कशामुळे तर पाण्यामुळं. माझ्या स्वतःच्या घरची जमीन सुद्धा पांढरी पडली मराठवाड्यातील. मग ह्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे पाण्याचं पुनर्भरण. हो, पुनर्भरण. मी आणखी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या की माझं शेताच्या बाजूने ओढा जातोय, माझं शेतवरच्या बाजूला आहे, मग मी ते पाणी कसं काय इकडे ओढू? ओढा तर माझ्या डोळ्यासमोर वाहून चालला. बरोबर. तेवढ्या पुरतं आहे ना, तुम्ही पंप चालू करा आणि ते पंपाचं पाणी गाळून त्या बोरमध्ये भरा. तुमचं बोर ओढ्याचं पाणी तुम्हाला मिळू शकत नाहीये ना आता, तर पाणी उपसून बोरमध्ये भरा, ते जमिनीत साठवून ठेवा. पण सर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण पाणी फिल्टर करून बोर मध्ये टाकतो तर बोर बऱ्याचदा भरतात बोर, मग त्यावेळेला ते पाणी पावसाळ्यात पाणी चिरपायची होते का, ती प्रोसेस होते? एकदम हो होते ना अगदी. म्हणजे मी जे पुढचं सांगणार होतो तोच प्रश्न तुम्ही आधी होता. काय होतं की जमिनीमध्ये खाली खडकांमध्ये भेगा असतात, त्या भेगांमध्ये पाणी जातं. ते पाणी खूप स्लो जातं ना. आपण वरून धोधो पाणी ओततो, धोधो पाणी ओतलं म्हणजे त्याच वेगाने ते खडकांमध्ये जातं असं नाही होत. ते इथं वर साठून राहतं, ते हळूहळू हळूहळू जिरत जातं. त्यामुळे हाही एक गैरसमज ज्या लोकांनी बोर चार्जिंग केलं किंवा पुनर्भरण केलं, तर आमचा बोर ऑलरेडी भरतो पावसाने. तो पावसाने नाही भरत. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ पोरिंग, आपण टाकण्याचा पाण्याचा वेग आणि खाली जमिनीत झिरपण्याचा वेग हा अतिशय व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागते. आपण सोडलेलं पाणी कालांतराने ते आतमध्ये जात राहतं. त्यामुळे हा संयम ठेवावा किंवा हा मुद्दाम बरं झाला हा विषय तुम्ही काढला की लोकांचा गैरसमज की आमचे बोर ओव्हरफ्लो होतात किंवा ते ओव्हरफ्लो नाही होत, ते पाणी हळूहळू हळूहळू जात असतं. तर ओढ्याचं पाणी उपसून आपल्याला याच्यात घेता येतं. आणखी एकाने मला खूप छान आयडिया सांगितली. सातारा जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने मला एकदा फोन करून सांगितलं, सर म्हणे मी ओढा खाली आहे आणि सायफन वर आहे, तर सायफन ऍक्शनने मी हे केलं. म्हटलं म्हणजे काय केलं? म्हणजे फुटबॉल पाण्यात बुडवला, पंप पाण्याच्या बाहेर होता,
बोरच्या जो केसिंग पाईप आहे त्या केसिंग पाईपला मी डिलिव्हरी पाईप जोडला, हा हा तो पॅक करून घेतला, म्हणजे एअर टाईट करून घेतला. काही क्षणासाठी मोटर चालू केली, त्याच्यामुळे त्या याच्यातली बोरमधली मोटर काही वेळासाठी चालू केली आणि त्यातली हवा निघून गेली. त्यानंतर ह्या पाईप मधून आपोआप पाणी इकडे खाली सायपन ऍक्शन म्हणजे इकडे पंप चालू करायची पण गरज नाही, फक्त पाईप इकडे बुडवा आणि त्या पाईप. हा, म्हणजे बोर कुठलाही सुरू केला आणि मोटर बंद केली की ते हवा ओढून घेत, हवा ओढून घेणार, तसं ते पाणी पण ओढून घेणार. येस, आणि अगदी विदाउट लाईट, विदाउट एनर्जी, विदाउट एनिथिंग तुम्ही ते पाणी इकडे घेऊ शकाल. क्या बात आहे. हाही त्याच्यामध्ये पर्याय आहे आपला. आणखी एक मला सांगायचं, पाणी जिरण्यासाठी आम्ही काय झालंय, शेताचे तुकडे झाल्यामुळे ना बांध घालणं आम्ही पूर्णपणे बंद केलं. बांधात आमची जमीन जाते, पण हे लक्षात येत नाही की हे बांध नसल्यामुळे आजकाल पावसाची तीव्रता जी बदललेली आहे, त्या बदललेल्या तीव्रतेमुळे एकदम पाऊस येतो. आमच्या जमिनीवरचा सगळा सुपीक 1 इंचाचा 1 सेंटीमीटरचा थर जरी वाहून गेला तरी कित्येक टन, 1 सेंटीमीटरचा थर जर वाहून गेला तर एका हेक्टर मधनं 10 टन माती वाहून गेली असते. बरोबर. 10 टन माती कशाला म्हणतात? व्हायला 1 इंच थर तयार व्हायला कित्येक वर्ष लागतात, हजारो वर्ष लागले असतात, शेकडो वर्ष लागले असतात. आणि आता आपण ती सुपीक केलेली असते ना. बरोबर. आपण ती सुपीकतेचा थर निघून जातो. आम्ही त्या बांधाच्या पट्ट्यावरच्या जागेची काळजी करतो, तेवढ्या पट्ट्यात माझं जास्त पीक आलं असतं. अरे पण दादा, तेवढ्या पट्ट्यापायी तू 1 एकर 1 हेक्टर 5 एकर जमीन नापीक करून टाकली ना. बरोबर. आणि मग आमचं प्रोडक्शन, मग आम्हाला खत घालावं लागतं जास्त, म्हणजे आमची प्रोडक्शन कॉस्ट वाढली, हे वाढलं. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतो ह्या, म्हणूनच मी सुरुवातीलाच काय म्हटलं, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, हा सगळा कॉमन सेन्सचा भाग आहे. त्यामुळे हे बांध करा. समजा तुमच्या बांधाला नाही तुम्हाला मान्य की मातीचा बांध मोठा घालणे, आजकाल वाळ्याच्या गवताचा जर बांध तुम्ही घातला, वाळ्याच्या गवताचा, तर वाळ्याच्या गवताचा जी मुळं जी आहेत ती मुळं 3 मीटर 3.5 मीटर खोल जातात. बर. म्हणजे जवळजवळ 10-1 फुटापर्यंत ती खोल जातात. आणि जाताना त्यांचं हे पण होतं ना, ते पांगतात पण ना. मग आपण त्याचा जर बांध केला तर ही जागा जी आहे, म्हणजे पडणारं पाणी जे आहे ते सगळं त्या मुळांद्वारे खाली मुरलं जातं. तुमच्या वाळ्याच्या याच्यामुळे तुमची मातीची धूप थांबते. आणि ज्यावेळी समजा 2 पावसामध्ये जास्त अंतर पडलं तर ह्या वाळ्याच्या गवताच्या भोवती याच्यामुळे ज्या जमिनीत पाणी गेलेलं आहे तो ओलावा पिकाला मिळतो. बरोबर. अगदी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या तर वाळ्याचं कंपाऊंड करा. बरोबर. तर जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन जेवढा वाढेल तेवढ्या जमिनीत पाणी मुरण्याचं सुद्धा पर्सेंटेज वाढेल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की जमीन क्षारयुक्त होत चालली, त्यामुळे जमिनीचा जमीन घट्ट होत चालली, पाणी पडलं की ते आणखीचा गोळा होऊन जातो आणि येणारं पाणी खाली झिरपतच नाही. म्हणजे ओल पाहावी तर खाली आम्ही 4-5 इंचाच्या खाली ओल जात नाही, ते पाणी न जिरल्यामुळे आहे. त्याच्या उलट जमिनीतलं जर सेंद्रिय कर्ब आणि त्या अनुषंगाने सेंद्रिय मटेरियल जे आहे सगळं ते जर वाढलं तर जमिनीची जी कणरचना आहे ती कणरचना याला पाणी धरण्यासाठी अनुकूल तयार होते. बरोबर. मातीचा प्रत्येक कण जे आहे ना आपल्या आकारमानाच्या 6 पट आकारमानाचं पाणी धरून ठेवू शकतो. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये एरवी जेवढं पाणी साठलं त्याचे 6 पट पाणी साठवून ठेवल्याशिवाय, नुसतं साठवून नाही ठेवत, त्याचं बाष्पीभवन पण कमी होतं. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ना, होल्डिंग, नॉट ओनली वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज ऑल्सो गेटिंग इन्क्रीज. त्याच्यामुळे मग याच्यामुळे होतं काय, हा भाग इथंच थांबत नाही. ज्यावेळी जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन कशामुळे वाढतो, तर जमिनीत असलेल्या मायक्रोब्स वाढल्यामुळे, सूक्ष्म जीवसृष्टी जमिनीतली वाढली की त्यावेळी ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. कारण का, तर ऑर्गॅनिक कार्बन हे त्या मायक्रोब्सचं खाद्य आहे. आणि हे मायक्रोब्स कोणाचं खाद्य आहे, गांडुळाचं खाद्य आहे. आपलं वाटतं गांडूळ माती खातो काय, किंवा गांडुळाचं आवडतं खाद्य मायक्रोब्स आहे. आणि मग हे जमिनीत जर मायक्रोबची संख्या वाढली तर निसर्ग आपोआप त्या गांडुळांना तिथे घेऊन येतो आणि जमिनीत गांडुळांची संख्या वाढते. जमिनीत गांडूळ आहे म्हणजे आता झालं काय, वरच्या थरामध्ये
कार्बन आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली, त्याच्यामुळे गांडोळे आले. हे गांडोळे जमिनीत खालपर्यंत म्हणजे जिथपर्यंत भुसभुशीत आहे किंवा मुरुम आहे, माती आहे, तिथपर्यंत खाली जातात, खालीवर. मग त्यांचे रस्ते ते तयार होतात, नलिका तयार होतात. उद्या हे जिरलेलं पाणी नैसर्गिकरित्या त्याच नळ्यांमधनं खाली जात राहतं. आणि हे पाणी जिरण्यासाठी अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. मराठवाड्याची विषय काढला म्हणून सांगतो, तुमच्या भागातलं याचं आहे. अहो, सेंद्रिय खत जोपर्यंत वापरत होतो 80-90 सालापर्यंत तुमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजे रब्बीचं पीक हे बिगर पाणी देता येत होतं. अगदी आजही ज्वारी असेल किंवा अनेक हरभरा पिकं असेल ते अगदी पावसाच्या पाण्यावर म्हणजे जे सकाळी दैवर पडतं त्यावरती येतात, असं आजही माझे आई वडील सांगतात. कशामुळे होतंय? सॉइल डीप आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर अजून आहे आणि त्याच्यामुळे पाणी धरून ठेवलं जातं. आणि पावसाळ्यात धरून ठेवलेलं पाणी अजून तसंच आहे. त्याच्यावर तुमचं रब्बीचे ज्वाऱ्या आणि जे काही सगळं पीक येत होतं किंवा जिरायती कापूस जो तुमचा येत होता, डीप सॉइल म्हणजे उत्कृष्ट पीक जे यायचं, उत्कृष्ट इल्ड यायचं, ते हे पाणी जमिनीने पाणी धरून ठेवल्यामुळे यायचं. जमीन पाणी धरून ठेवायची कारण त्याच्यात सेंद्रिय मटेरियल होतं. सेंद्रिय मटेरियल काय होतं, आम्ही रासायनिक खतं वापरत नव्हतो आणि पाणी विहिरीचं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे जमिनीची फर्टिलिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर पर्क्युलेशन कॅपॅसिटी ही उत्तम होती. आणि त्यामुळे म्हणजे आम्हाला आठवतं ना की नुसतं पेरून द्यायचं आणि तेवढ्या याच्यावर बिगर पाण्याचं, तुम्ही म्हणतो दैवारावर पिकं येतात, तर तेवढ्या याच्यावर येत होतं. किंवा अजूनही ज्या ठिकाणी सेंद्रिय मटेरियल आहे तिथं ही परिस्थिती आहे. बरोबर. खरं तर पाणी हा महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पाऊस जरी पुरेसा पडत असला तरी महाराष्ट्रातले जे उन्हाळ्याचे शेवटचे 2-4 महिने आहेत तिथं पाण्याचं दुर्भिक्ष किंवा पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणवते. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता असते. सर, तुम्ही वाहून जाणारं पाणी कसं जिरवायचं ते अगदी सोप्या भाषेत आणि अगदी शेतकऱ्यांना कमी खर्चात होईल असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही हा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खरं तर लोकमतच्या माध्यमातून आपण अशाच वेगवेगळ्या विषयावरती चर्चा घडवून आणत असतो. पाण्याच्या माध्यमात असेल किंवा शेतीच्या विविध विषयावरती असेल. तर तुम्हालाही पाण्याच्या विषयी आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एखादा विषय असा असेल की ज्यावरती आणखीन सखोल चर्चा व्हायला हवी तसंही तुम्हाला जर वाटत असेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इथेच थांबूयात. बघत राहा लोकमत ॲग्रो.